हे बघा मॅडम, हे वारीतलं रिंगण. त्याच्यावर जो घोडा धावतोय त्याच्या पाठीवर कोणी बसलं नाही, पण तरी तो एकाला येतो. हे कसं काय शक्य आहे? हा जो घोडा धावतोय ना, तुला माहितीये असे दोन अश्व या रिंगणामध्ये फिरत असतात. आणि या दोन अश्वांपैकी एक अश्व असतो ज्ञानेश्वर माऊलींचा आणि दुसरा अश्व असतो तो तुकाराम महाराजांचा. तर असं म्हणतात, भागवत धर्माची स्थापना जी केली, भागवत धर्माचा पाया रचला संत ज्ञानेश्वरांनी, माऊलींनी, आणि त्यामुळे त्यांच्या घोड्यावर स्वार बसलेला असतो. आणि तुकाराम महाराज हे कळस, त्यांनी आपण ती रचना ऐकलेली आहे की ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला से कळस. तर अशा कळस जे होते भागवत धर्माचा, त्या तुकाराम महाराजांच्या अश्वावरती कुणीही बसलेलं नसतं. आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तो घोडा फिरत असतो त्या रिंगणातून. आणि त्याने वारकऱ्यांची भक्ती आणि वारकऱ्यांनी त्याची भक्ती स्वीकारलेली असते. पण आश्चर्याची गोष्ट आहे ना, एवढी गर्दी असूनही तो घोडा कोणाला इजा करत नाही. कारण त्यांनी एकमेकांची भक्ती स्वीकारली. यालाच म्हणतात सिम्बायसिस, कोऑपरेशन. आपण ज्याला म्हणतो सहजीवन. तू मला स्वीकार, मी तुला स्वीकारतो. हे वारकऱ्यांनी आणि अश्वाने दोघांनी स्वीकारलंय. त्यामुळे वारी आपल्याला यातून काय संदेश देते? वारी आपल्याला संदेश देते की या जगात जगायचं असेल तर सहजीवन पाळलं पाहिजे. मी तुझ्यावर स्वार होतो म्हटलं की तो समोरचा आपल्यावर स्वार होणार. त्यामुळे त्याचं अस्तित्व आपण मान्य करणं. आणि हे बघा ना, वारीच्या बाबतीत तर फक्त माणसाचं नाही, प्राण्यांचंही अस्तित्व, त्यांचीही भक्ती, त्यांच्या भावना सुद्धा मान्य केल्या आहेत. आणि त्यामुळे वारी आपल्याला संदेश देते की तू आणि मी या एका सृष्टीचा भाग आहोत आणि एकमेकांना पूरक जीवन आपल्याला जगायचंय. कमाल आहे नाही? हो, किती अमेझिंग आहे ना. अमेझिंग.